आपण एक म्हण बऱ्याचदा ऐकलेली आहे की पैसा पैशाला खेचतो किंवा श्रीमंत लोकांकडेच पैसा धाव घेतो. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आता तर मोटिवेशनल स्पीकर किंवा बाहेर आपल्याला पैशांचं मानसशास्त्र वगैरे या शिकवणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत. पण काही महत्वाच्या गोष्टी ज्या कुंडलीच्या संदर्भात आहेत की तुमच्या पत्रिकेमध्ये धनयोग असायला हवा. तो धनयोग नसेल तर आपण एफर्ट्स घेऊन, म्हणजे जप असतील, काही कर्म असतील, काही अनुष्ठान असतील, ही कर्म करून आपल्याला तो योग क्रिएट करता येतो. हळूहळू का होईना करता येतो. त्याचबरोबर नंतर तो जो येणारा पैसा आहे, ती जी येणारी लक्ष्मी आहे, तिला मान सन्मान पूर्वक तुमच्या घरामध्ये स्थान द्यायला हवं. आणि स्थान दिल्यानंतर तो पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट पण व्हायला हवा. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आपण अनुष्ठान करतो, एफर्ट्स घेतो, पण तुमच्या घरामध्ये जर अशांतता असेल, घरामध्ये जर सतत क्लेश असेल, घरातली स्त्री असंतुष्ट असेल, बऱ्याच घरांमध्ये स्त्रीला सगळं सुख देऊन सुद्धा ती स्त्री कायम रुदन करते म्हणजे कायम रडत असते. काही जणांना अशी सवय असते की सगळं असून सुद्धा माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे ते नाही. तर हा जो नकार आहे तो लक्ष्मीला सहन होत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तर तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानून माझ्याकडे नवीन येण्यासाठी युनिव्हर्सकडे, देवतांकडे, ईश्वराकडे प्रार्थना करणं की माझ्याकडे ही लक्ष्मी आली पाहिजे. आलेल्या लक्ष्मीचा सन्मान तुम्हाला करता आला पाहिजे, तिला सन्मानपूर्वक तुम्हाला ठेवता आलं पाहिजे, त्या लक्ष्मीचा अपव्यय होणार नाही या गोष्टींकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. तुम्ही कमावलेले पैसे कोणत्याही चुकीच्या ठिकाणी ते जाणार नाहीत. म्हणजे दारू असेल, व्यसन असेल, वाया जाणारं अन्न असेल किंवा चुकीच्या लोकांना सुद्धा केली जाणारी मदत, ही सुद्धा त्याच गोष्टींमध्ये येते. त्यामुळे तुमचे पैसे योग्य ठिकाणी जेव्हा इन्व्हेस्ट व्हायला लागतात, योग्य ठिकाणी खर्च व्हायला लागतात, त्यावेळेस ती लक्ष्मी पुन्हा पुन्हा येते. त्याचबरोबर तुमच्या घरी आलेला पैसा तुमच्याचकडे परत यावा यासाठी काही उपाययोजना असतात. म्हणजे अर्थात तो तुमच्याकडे परत यावा म्हणजे तुमची गरज पूर्ण करण्यासाठी त्याला खर्च व्हावंच लागतं. पण तो खर्च झाल्यानंतर सुद्धा तो फिरून तुमच्याचकडे पुन्हा आला पाहिजे. याला आपण म्हणतो लक्ष्मी आकर्षण साधना. आता ह्याविषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला वैयक्तिक संपर्क करावा लागेल, कारण तो खूप मोठा विषय आहे, तो इथे 2 मिनिटात समजवण्यासारखा नाहीये. तर लक्ष्मी साधना ही महत्वाची आहे. पैसे कमावणं, पैसे व्यवस्थित घरी आणणं, त्यांना स्थान देणं, त्यांचा सन्मान करणं आणि ते पुन्हा येण्यासाठी एफर्ट्स घेणं, या सगळ्या गोष्टी एवढ्याच महत्वाच्या आहेत.